चला मॅचला आता सुरुवात झाली आहे. टॉस जिंकला बहादूर टीमने आणि पहिला बॉल आणि पहिलाच बॉलवर आक्रमण. बॉलला पाठवलं बाउंड्रीला हिशो बाहेर. स्मॉल डायनामिक छोटा तीर फटका मारे गंभीर. आर्यन नाईक बॅटमन धमाका 6 धावा षटकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत आर्यन नाईक. पहिला दिवस दुसरा दिवस आणि आजचा या स्पर्धेमधला तिसरा दिवस या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मागचा पाय वाकवला होता. लॉक करण्याचा प्रयत्न तुतुमे झालाय परंतु त्यानंतर निर्णय बदलला. संदेश गोंधळी नाश्तागिनीवरती उभा आहे. प्रिन्स ऑफ बामण डोंगरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि तो खरं तर नाश्तागिनीवरती उभा आहे. पुन्हा एकदा बॉल हरेश तयार होत आहेत. याही मुमेंटला वाह लांब 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 लचक लांब पल्ल्याचा आर्यन नाईक बॅटमन आणखी एक तडाखा जा शोधून आणा. इतक्या लांब मारलाय षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या संघाचा ग्रामीण गटातून बहु आलाय असा संघ सध्या खेळतोय ओम साई जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आमचा पाहुणा संघ. आता तर भिवंडी परिसरातून जो संघ खेळण्यासाठी दाखल झाला बहादूर बी. पुन्हा एकदा बोला तयार. यावेळेला फिंगर रोल्स केले लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे आर्यन नाईकला आता इकडे शांत ठेवलंय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हे कौशल्य हे व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाला मार बसतो त्यानंतर व्हेरिएशन हा त्यांचा एकमेव पर्याय असतो जो खरं तर फलंदाजाला शांत ठेवू शकतो आणि इकडे बघा व्हेरिएशनचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा बॉल हरेश निघालच. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत सिंगलच आली आहे. 51 धाव्यावरती इतर मध्ये संयम दाखवावा लागतोय. शाकिन इनला आता संदेश गोगोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 स्पोर्टचे ब्रँड एम्बेसेडर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय संदेश गोंधळी.
यावेळेला देखील इथे बघा ड्राईव्ह केलंय, या बॉलला फक्त पुश केलंय, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. ओव्हर नंबर आता 1चा खेळ संपला. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलर आलेत. क्रिश सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बघा आता क्रिशच्या माध्यमातून कशा रीतीने इतर मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. क्रिश तयार होतोय. क्रिशचा पहिलाच बॉल, वा सौंदर्य क्लास दाखवलाय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि या खेळाडूचा कव्हर ड्राईव्ह लाजवाब होता. आर्यन नाईक सर्व गुण संपन्न हा खेळाडू आहे. वय वर्ष फक्त 19 आणि 19 वर्षामध्येच टेनिस बॉल क्रिकेटची दारं या खेळाडूने अक्षरशः ठोठावलेली आहेत. ISPL खेळून आलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा लॉर फुलटॉस ऑन साईडला स्ट्रोक चांगल्या फिल्डर आहेत. सिंगलच मिळणार आहे. एका जागेवरती इतर मध्ये संयम दाखवावा लागतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला संदेश गोंधळी 45 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आणि त्याच्या बॅटमध्ये धमाका बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉग स्वीप हा फटका या खेळाडूचा पॅटर्न स्ट्रोक आहे आणि काय मारलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. संदेश गोंधळी डाव्या हाताचा एक विध्वंसक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आठ मोटरसायकल बाईक या खेळाडूने आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जिंकलेल्या आहेत. मामंडोंगरी गावची रन मशीन म्हणून या खेळाडूची ओळख आहे. असा खेळाडू सध्या बॅटिंग करतोय. याही मोमेंटला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातील. तकदीर पाटील या खेळाडूला आवर्जून आपण सलामीच्या भूमिकेमध्ये पाहतो, परंतु आज मात्र संदेश आणि आर्यनची जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. कारण जो खेळाडू सध्या चांगलं क्रिकेट खेळतो त्याला थोडस पुढे बॅटिंगसाठी पाठवलं जातं, परंतु तकदीर पाटील यांनी सुद्धा बामणडोंगरी टीम साठी भरपूर क्रिकेट गाजवलेलं आहे. बॉल तयार. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा बॉलला हॅमर केलंय समोरच्या दिशेला. संदेश गोंधळीच्या बॅटमन अडखेळ धमाका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज किती असू द्या तिखट, संदेश गोंधळी तेवढाच बिकट. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. सुंदर फटकेबाजी. काही वेळेला हा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. फिल्डर आहेत, बॉलला उचलतील तोपर्यंत सिंगल चालू आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर धावा झाल्यात 34 धावा. बिनगडी बाद. आर्यन नाईक 7 बॉल मध्ये 18 धावा त्याच्या बॅटमन आल्या.
आणि 5 बॉल मध्ये 15 धावा या संदेश गोंधळीच्या बॅटमन आलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. आता या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. अमोल आलत. अमोल तरे गोलंदाजी मार्क वरती. चौतीस धावा 34. यावेळेला देखील स्वेट साऊंड ऑफ द बॅट समोरच्या दिशेला संदेश यांच्या बॅटमन रबाका बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग संदेश गोंधळी आज मात्र वेगळ्याच रंगामध्ये आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. इकडे बघा बिगिट करू शकले असते परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत. या मोमेंटला एकच आपल्याला पाहायला मिळतीय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील ऑन साईडला फटका टर्न केला. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावले खरे आणि इकडे सुद्धा सिंगल्स मिळतीये. यावेळेला देखील आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा सिंगल्स मिळतीये. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याही मोमेंटला बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. अमोल आता या ओव्हरमध्ये बघा पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी दाखवली. कमीत कमी धावा देण्याचा त्यांचा इरादा आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग कौतुक करावं लागेल. उलटाच बॉल क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि जसा काही चुकीचा बॉल हाताळला त्या बॉल वरती संदेश गोंधळी अक्षरशः तुटून पडले. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश यांच्या बॅटमन धमाका 6 धावा षटकार. नेरूळची स्पर्धा पराभूत झाल्यानंतर आज ओमसाई जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या स्पर्धेमध्ये बघा नेरूळच्या स्पर्धेतील राग काढत असताना पाहायला मिळतोय. 50 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करेश म्हात्रे सध्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करेशचा पहिलाच बॉल वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. पाहावं लागेल पंचांचं बोट परंतु तिकडे बघा अंपायर सांगतात इट्स अ मॅक्सिमम आणि या मोमेंटला 6 धावा
षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका मारला, लास्ट जवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आर्यन नाईकच्या बॅटमॅननं. पुन्हा एकदा आणखीन एक, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आर्यन नाईक छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल डायनामिक का बॅटिंग करतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आर्यन नाईकच्या बॅटमॅननं आणि बॉल सध्या हरवण्याचं काम करत असतं आर्यन नाईक. परेश म्हात्रे आणखीन एक भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नामांकित खेळाडू आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट बामणडोंगरी टीमचा ज्युनियर आर्यन नाईक पेटून उठलाय. धावा झाला 62. यावेळेला लाईन मागे खेचली होती, शॉर्ट बॉल होता, त्याला पूल करत असताना अनसक्सेसफुल ठरलाय आर्यन नाईक. 12 बॉल मध्ये 32, 9 बॉल मध्ये 29. संदेश गोंधळे चांगली भागीदारी दोघांमधली पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॉलला पाठवलं श्री सिद्धिविनायक कला मंचामध्ये आणि याही मुवमेंटला बॉल अक्षरशः हरवला. का बॅटिंग करतो आर्यन नाईक. या स्पर्धेमध्ये आता 150हून अधिक जास्त धावा खर तर आर्यन नाईकच्या बॅटमॅन आलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, याही मुवमेंटला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 बजाव शॉट खात बॅटिंग करतो आर्यन नाईक. एकदा जोरदार टाळ्या होत्या आर्यन नाईकच्या बॅटिंगसाठी. षटकाराच्या साह्याने तर संघाच्या सांघिक धावा आपल्याला पाहायला मिळतात 74 धावा आणि आर्यन नाईक आता जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. हवी आता अर्ध षटकासाठी त्याला एका षटकाची गरज आहे. पुन्हा एकदा ओ माय गॉड, अटक मटक 44 षटक आर्यन नाईकचं झालं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या उद्या, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट होत असताना बाला स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आर्यन नाईक बॅट उंचवायची आहे. अवघ्या 15 बॉल मध्ये 50 धावा कंप्लीट करत असताना काय खेळलाय, लाजवाब बॅटिंग. वा आर्यन वा, जबरदस्त कामगिरी. गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला आर्यन नाईकनं. लाजवाब बॅटिंग. संघाच्या आता सांघिक धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 79 धावा आणि विजयासाठी खरं तर 81 धावांचं लक्ष या मॅच मध्ये.